वरची कहाणी. ती महालक्ष्मी आल्यावर तिच्या घरात वासावा पैसा शांती समाधान करतात. हे महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत. पार्वती महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गुलाबी, सावित्री, राधिका, राजश्री, चंदा, गिरिजा, विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते. या सर्व भूती असलेल्या श्री महालक्ष्मी ध्यानी द्यावी अशी ही कहाणी आहे. युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. तिथे एक राजा करीत होता. त्याचे नाव बसरवा. तो शूर होता, दयाळू होता आणि प्रजादास होता. 4 वेद, 18 पुराणे ज्ञान होते. अशा या राजाचे राणीचे नाव होते सूरचंद्रिका. राणी पाने सुंदर, देखणी, सुलक्षणी होती आणि वरिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्य होते, 7 पुत्र आणि त्यांच्या नंतर झालेली एक कन्या. राजा राणीचे कन्येचे नाव शांबला होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रसादी राहावे, त्याने राजा आणखी सुखी होईल. प्रजेला तो आणखी सुखी, गरीबाकडे राहिले तर तो सगळ्या संपत्तीचा एकच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतली, फाटकी वस्त्रे लिहिली, आधासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण ग तू? कुठून आलीस? काय काम काढले? तुझं नाव काय? तुझं गाव काय? तुला काय हवं? म्हातारीचे रूप घेतलेली महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमळा, द्वारकेला राहते. मी तुझ्या राणीला भेटायला आहे. दासी म्हणाली, राणी साहेब महालात आहे. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्या तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला थोडा वेळ शांत आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी 1 वर्षाची होती. तो त्यावरून भांडणे होत. नवरा तिला मारहाण केली. त्याला कंटाळून ती एक दिवस घर सोडून गेली आणि जंगलापाशी तापाशी भटकू लागली. ची अवस्था पाहून मला तिची दया आली. तिला एक सुख संपत्ती समृद्धी देणारी महालक्ष्मीची माहिती त्याप्रमाणे तिने व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. दारिद्र्य घर संपत्ती तिच्या जीवनात आनंदी झाला. लक्ष्मी केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. या जन्मी मात्र तिचा जन्म राजकुळात झालेला आहे. देवीच्या कृपेने तिने राणी पदावर बसली आहे. पण लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे. त्याची स्मरण देण्यासाठी मी इथे आले. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. म्हातारीला पाणी देऊन नमस्कार म्हणाली, मला सांगाल नेमाने उतार नाही, मारणार दिवसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. व काठी टेकत निघणार तेवढ्यात राणी महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण ग तुडे? इथे कशा आली? इथून ती पुढे होऊन तिला महालाला हकलवून दिले. ती म्हातारी म्हणजे ते महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही. राणीचा तो उमटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जायचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या शांबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवून म्हणाली, आजी राहू नका, माझी आई राजकन्या ते बोलणे ऐक महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबालेला महालक्ष्मी व्रताची सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. लक्ष्मी व्रत केल्याने संसार लागला. प्रमाणे लक्ष्मी व्रत केले. सगळे शांबाला विवाह मालदार राजाच्या राजकन्याशी झाला. लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुख समाधानात चालू लागला. पण इकडे मात्र अनिश्चितचंद्रिका हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य सगळे वैभव ऐश्वर्य लयाला लागले. चंद्रिका राणी फार वाईट पडले. पण तरी काय करणार? एक दिवशी उगत होता. एक दिवस मुलीकडे जायला पाहावे आणि 8 दिवस तिच्याकडे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून होता. तो थोडा विश्रांती घेण्यासाठी एकाच्या काठी बसला. दासी नदीवर येत होती. तिने भदसेवा ओळखली. धावून महालात गेली. राजाला बातमी सांगितली. शाळेलाही हे समजले.
चंद्रिकाला रथ पाठवून घ्यायचा मुलगा मोठ्या थाटामाटात राजवाड्यात आणले. त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जायचा आणि मुलीचा राजवाड्यात राहिला. त्याचे विचार मनात घोळू लागले. जे जावयाला सांगितले एक हंडा घेऊन सर्व घरी हंडा दिला आहे हे ऐकून चंद्रिका आनंद गगनात मावेना. घाईने तिला झाकण काढले. आज पाहते तर काय, हंड्यात फक्त कोळसे. महालक्ष्मीचा अवपे हा धनाचे कोळसे झाले. या धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. झाला होता. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दादी त्याचे भोग नव्हते. सूरज चंद्रिकाला एक एक दिवस काढताना एक दिवस चंद्रिकेच्या मनात लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्यामुळे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. सूरज चंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली. जाण्यासाठी निघाली तेव्हा श्यामबाईने ते व्रताचे उद्यापन करत होते. श्यामबाईकडून महालक्ष्मी व्रत करून घेतले. 4 दिवसाकडे राहून सूरज आपल्या गावात आली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच तिचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राजप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा दिला होता. पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कोणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमान केला. पण श्यामबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. स्वर्गही आल्यावर मालधाराने श्यामबालेला विचारले, माहेरून काय आणलं? श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालधाराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे. मालधाराने चकित होत पत्नीला विचारले, हे काय? मिठाचा उपयोग? श्यामबाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजे कळेल. त्या दिवशी श्यामबालेने सर्व जेवणामध्ये मीठ घातले नाही. सगळे पदार्थ अळणी करायला सांगितले. मालधार जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे जेवण त्याला अळणी लागले. मग श्यामबालेने पानात थोडे मीठ वाढले. अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. हा मिठाचा उपयोग. श्यामबाला पतीला म्हणाली. मालधारालाही तिचे म्हणणे पटले. थोडक्यात म्हणजे जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होईल. त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये, मातू नये. नित्य नियमाने लक्ष्मीव्रत करावे. देवीचे मनन चिंतन करावे. म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील. तुमची कामना पूर्ण करेल. महालक्ष्मीची ही कथा कहाणी सुफळ संपूर्ण. ओम श्री महालक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती.